नमस्कार, मीराज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला आज करूया मस्त जुन्या पद्धतीची झटपट होणारी बेसन लसुणी पालकची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं मी एक गड्डी पालक घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय. आता आपल्याला हा पालक कट करून घ्यायचा आहे. तसा बारीक कट करून घ्यायचा आहे. चला आता बारीक पालक चिरून झालाय. आता आपल्याला हा पालक शिजून घ्यायचा आहे. आता कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये टाकायचंय 2 ग्लास पाणी. पालक चांगला मोकळा शिजला गेला पाहिजे, त्या हिशोबाने पाणी टाकायचंय. तर 2-3 मिनिटांमध्ये छान पालक शिजला जातो, जास्त वेळ नाही लागत पालक शिजायला. तर याच्यामध्ये डाळ वगैरे टाकायची असेल तर मग आपल्याला कुकरमध्ये शिजवण्याची गरज पडते, पण मी इथे डाळ नाही टाकणार आहे, त्याच्यामुळे आपण कढईमध्ये शिजवून घेऊया. चला मस्त पालक शिजला. आता हा पालक काय करायचं, आपल्याला काढून घ्यायचा आहे बाजूला आणि थंड करून घ्यायचं. चला पालक थंड करायला ठेवू आणि भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. आता भाजीसाठी मी 5-6 हिरवी मिरची, 3 चमचे शेंगदाणे आणि 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या. आता शेंगदाणे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे, हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. चला शेंगदाणे भाजून झाले की काढून घ्यायचे. आता याचं आपल्याला असं जाडसर कूट तयार करून घ्यायचं आहे. तर सगळं साहित्य टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जाडसर असं वाटण तयार करायचं. चला वाटण तयार झालं, आता आपण पुढची तयारी करू. आता पालक थोडासा बारीक करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 2-3 चमचे बेसन पीठ. बेसन पीठ थोडंसं असं जाडसरच घ्यायचंय. त्याला चांगलं मिक्स करायचंय. चांगला पालक बारीक करून घ्यायचंय आणि आपण जे पालकचं पाणी काढून ठेवलं होतं ना बाजूला, ते पण याच्यात टाकायचं. आधी एक कूट टाकून घ्यायचं याच्यामध्ये. चांगलं मिक्स करायचं आहे भाजीमध्ये. ते चांगलं मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला पालकचं पाणी टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचंय. चांगलं बेसनच्या अशा गुठळ्या नाही झाल्या पाहिजे याच्यामध्ये. सगळं व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. चला आता पालक भाजी चांगली मिक्स झाली की कढईमध्ये टाकायचे 2 चमचे तेल आणि मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की मग आपल्याला ही पालक जी मिक्स केली होती आपण, ती पालक याच्यामध्ये टाकायची. मी 2च चमचे तेल टाकलं, कारण आपण वरून याला तडका देणार आहे. आता आपल्याला किती पातळ घट्ट होईल त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचंय. आता ही भाजी शिजली की मस्त असं घट्टपणा येतो या भाजीला. त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय. तर मीठ टाकलं की मिक्स करायची भाजी एकदा. एकदा उकळी काढून घ्यायची मोठी आणि मग कमी गॅसवर आपल्याला 2-3 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता मस्त भाजी शिजली. आता ही कढई आपण बाजूला ठेवू आणि याच्यासाठी आपण तडका तयार करू.
आता तडका पॅन मध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल टाकायचे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या मी कट करून ते याच्यामध्ये चांगलं तळून घ्यायचे आहे. मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं लसूण तळून घ्यायचं आणि असं मस्त लसूण तळला की गरमागरम हा तडका आपल्याला या भाजीवर सोडायचा आहे आणि लगेच झाकण ठेवायचंय. म्हणजे लसणाचा फ्लेवर चांगला असं भाजीमध्ये छान उतरतो आणि खूप चवदार लागते भाजी. आता भाजी मिक्स करायची. झाली आपली बेसन लसणी पालकची भाजी तयार. तर भांड्यामध्ये काढून घेऊया. एकदम पोळी भाकरी बरोबर खूप छान लागते ही भाजी. तर पोळी भाकरी बरोबर तर छान लागतेच, पण आपण गरमागरम भातासोबत पण खूप छान लागते ही भाजी. त्याच्यावर थोडासा तडका टाकायचा भाजीवर. एकदम गरमागरम भातासोबत पण खूप छान लागते ही भाजी. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.